पिवळी बाभूळ ही प्रामुख्याने आपल्याकडे पाहायला मिळते आणि बघा हिचे काटे भरपूर लांब असतात, 2 इंचापेक्षाही लांब. तर ही आहे पिवळी बाभूळ. आणि आपल्याकडे आणखी एक बाभूळ आहे जिची फुलं आकर्षित करत असतात आपल्याला. तिचं नाव आहे गुलाबी बाभूळ. तर ही पिवळी बाभूळ आपण आता व्हिडिओमध्ये बघत आहात. आता आपण प्रतिमेमध्ये जी बाभूळ बघत आहात ही आहे गुलाबी बाभूळ. आता ज्यांना हिचं नाव माहिती नाही त्यांनी हिला गुलाबी बाभूळ असं नाव ठेवलेलं आहे. हिची ओळख, हिला गुलाबी फुलं लागतात, नंतर काही दिवसांनी ते पांढरे होऊन जातात, रंग फिकट होऊन जातो त्याचा. परंतु सुंदर आणि याच्या फुलामधले जे रेषे आहेत ते खूप बारीक असतात पिवळ्या बाभूळपेक्षा. आणि हिला दुसरी ओळख, हिची पानं पिवळ्या बाभळीपेक्षा बारीक आणि काटेसुद्धा बोरीसारखे छोटे छोटे काटे असतात हिला. तर अशी झाडं आपल्या शेताच्या बांधावर असावीत, ज्यामुळे मित्रकीटक आकर्षित होतात. आता मित्रकीटकांमध्ये मधमाशी आहे. तर मधमाशांचे हे आवडते झाडं आहेत, त्यांचे हे ज्यूस बार आहेत. जिथं मधमाशा आहे तिथं परागीकरण मोठ्या प्रमाणात होते, ज्यामुळे उत्पादनामध्ये भरपूर फायदा होतो. भुंगे आणि मधमाशा यावर खूप येतात. फुलपाखरांचं आवडतं झाड आहे. तर अशी झाडं आपल्या शेताच्या बांधावर असावीत, याकरिता हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांनो, वृक्षप्रेमी, निसर्गप्रेमींना मी आव्हान करतो की अशी झाडं आपल्या शेताच्या बांधावर लावावी, ज्यामुळे आपल्या उत्पादनात वाढ होईल. मधमाशा आपल्याला खूप मदत करतात या बाबतीत. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. या बाभळीला आमच्याकडे चिलार असं म्हणतात किंवा चिलाटीसुद्धा म्हणतात. तर आपण हिला गुलाबी बाभूळ म्हणून ओळखता, परंतु हिचं नाव आमच्याकडे चिलार आहे, बहुतेक तुम्ही पण म्हणाल. तर अशी झाडांसाठी आपण सीड कलेक्शन केलं पाहिजे. बीजसंकलन करून आपल्या शेताच्या बांधावर ह्यांच्या बिया जर आपण टाकून दिल्या तर ही झाडं छान उगवतात. आणि बघा, सध्या या झाडावर भुंगा चकरा घालतो आहे.